स्वतःच उमटते जीवन गाथा. तेव्हा सादर करत आहोत स्वागत अध्यक्ष मनोगत माननीय इंजिनियर उद्धवजी गांगुर्डे. ज्यांनी या पृथ्वी तलावर लोककल्याण, मानवता, जी समानता, मानवी विकास, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, विज्ञान सांगितला, त्या जगातील सर्व महापुरुषांना नम्र अभिवादन. सर्वप्रथम मी आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन आणि भारतातले निर्भीड पत्रकार ज्यांनी पत्रकारिता जिवंत ठेवली, बोटावर मोजण्यासारखे जे काही पत्रकार आज भारतात आहेत त्यामध्ये आपल्या निरंजन ठाकरे सरांचं नाव अग्रभागी, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्यानंतर आजच्या परिषदेच्या अध्यक्ष आमच्या आंबेडकरी आई, कवी, लेखक, समीक्षक, प्राध्यापिका डॉक्टर आशालता कांबळे याही या ठिकाणी आज आवर्जून उपस्थित आहात, त्याबद्दल मी आपलं स्वागत करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे, आजच्या परिषदेचे सहकार्यवाह आमचे मार्गदर्शक प्राध्यापक गंगाधर जायरे सर हे विचारमंचावर उपस्थित आहेत, त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. त्याप्रमाणे आजचे जे काही प्रमुख अतिथी आपल्याला लाभले त्यामध्ये बौद्ध धर्माचे अभ्यासक, संस्कृतीचे चिंतक माननीय अतुलजी भोसेकर, त्याचप्रमाणे ज्येष्ठ विद्रोही कवी विवेक मोरे, आमचे मित्र ज्येष्ठ कवी आणि एरोडोचे सीओ अमोलजी बाबूसर, ज्येष्ठ कामगार नेते आमचे आदरणीय कौरव सागर पगारे दादा हे या ठिकाणी उपस्थित आहेत, यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. ज्यांनी आजची ही परिषद आयोजित केली आणि जो सत्याग्रह झाला ते नाशिक शहर, ज्या जन्मभूमीमध्ये, कर्मभूमीमध्ये भूमिहीनांचा सत्याग्रहाला गगनजी दादासाहेब गायकवाड यांनी सुरुवात केली ते नाशिक शहर. त्याचप्रमाणे कवयित्री बाबासाहेब आंबेडकरांच्या सहकारी आमच्या शांताबाई दानी यांचे नाशिक शहर. आणि सर्वात महत्वाचं, कदाचित अनेकांना ही माहिती नसावं की आज या ठिकाणी आपण जी परिषद आयोजित केली, ती जे ठिकाण आहे
रस्त्याला लागून जे पिंपळाचा आणि वटवृक्ष आहे त्या ठिकाणी नक्कीच अनेकदा संत गाडगे महाराज ते थांबले. यापूर्वी चर्चा झाली, म्हणजे जे मालक आहेत बोलते त्यांच्या ज्या काही आजी पंजी होत्या, जेव्हाही नाशिक रोडवरनं सिटीकडे जात असायचे स्टेशनवरनं, तेव्हा ते त्या पारावरती थांबायचे, बसायचे, झाडू मारून तो परिसर स्वच्छ करायचे, जे असेल ते खायला मागायचे आणि तिथून ते पुढे जायचे. तर त्या गाडगे महाराजांचा पदस्पर्श या ठिकाणी लाभलेला आणि म्हणून या ठिकाणाचं हे महत्व आहे. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेकडे प्रयाण केलं, सुरतेकडे जात असताना दिंडोरी, नाशिक जवळील दिंडोरी रणथळ जिथं त्यांचं युद्ध झालं, त्यांचेही स्पर्श पदस्पर्श या ठिकाणी लाभला. हे ते नाशिक शहर. आजची परिषद ही परिवर्तन साहित्य परिषद आहे, जी दलित परिषद नाही, जे दलित साहित्य नाही. म्हणजे दलित साहित्य का म्हणायचं? साहित्य हे दलित होऊ शकत नाही, ते जातीवाचक होईल आणि म्हणून त्याला बहुजन साहित्य म्हणून, त्याला आपल्याला विद्रोही साहित्य म्हणता येईल. मानवी मूल्यांना, समतेला, स्त्री समानतेचा पुरस्कार करणारं हे साहित्य आहे. आजच्या या दिवसाभराच्या साहित्य परिषदेला या ठिकाणी अनेक मान्यवरांचा सन्मान केला जाणार आहे आणि अनेक मान्यवरांचे मनोगत, त्याचे विचार या ठिकाणी आपल्याला ऐकायचे आहेत. आजच्या या साहित्य परिषदेच्या अनुषंगाने जे काही साहित्य आहे हे साहित्य काहीच वेगळं आहे, त्याचं वेगळंपण. ज्या साहित्यामध्ये चंद्र नाही, तारे नाही, राजकुमारी नाही, अप्सरा नाही, राजकन्या नाही, फुलं नाही, नद्या नाही, हे साहित्य कष्टकऱ्यांचं आहे, कामगारांचं आहे, गोरगरिबांचं आहे, शोषितांचं आहे, बहिष्कृतांचं आहे. आणि म्हणून हे साहित्य परिवर्तन म्हटलेलं नाही की माणूस हा कोणाच्या तोंडातून, कोणाच्या भुजेतून, कोणाच्या पायातून, कोणाच्या पोटातून असं म्हटलेलं नाही. आणि मग त्याच अनुषंगाने ज्यावेळेस ही उत्क्रांती होती आणि जशी जशी मानवी विकास, जसा जसा मानवी विकास होत गेला, आपल्या मॅडम, अध्यक्षा मॅडम यांच्या या पहिल्या स्टेजमध्ये माणूस हा निसर्गाची पूजा करायचा, अग्नी, वारा, पाऊस याची पूजा व्हायची, त्याचं महत्व त्याला त्या काळी वाटलं. नंतर त्या कालखंडामध्ये मेटाफिजिकल नावाची स्टेज आली आणि त्या स्टेजमध्ये जी काही निसर्गाची, पाऊस, अन्न, वस्त्र, काय त्या सगळ्या गोष्टी होत्या, झाडं, झुडपं, याला त्यांनी देव मानलं. देवाच्या सूत्रामध्ये त्यांची पूजा अर्चा सुरू झाली. आणि तिसरी जी स्टेज पॉझिटिव्ह, या पॉझिटिव्ह मध्ये कॉल अँड इफेक्ट, कार्यकारण भाव तपासून पाहण्याची वेळ ही स्टेज त्या ठिकाणी आली की जी 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांनी जगाच्या पाठीवर आणली. आणि यातून हा जो मानवी विकास झाला, त्या मानवी विकासामधून माणसाला विचार आले आणि ते विचार आज या ठिकाणी आपण मानणार आहात. आम्ही सर्वजण आपले हे विचार ऐकण्याच्या त्यासाठी आतुर आहोत. या ठिकाणी आपले आजचे दोन प्रमुख वक्ते ज्यांनी बोलावं, त्यांच्यासाठी पूर्ण वेळ मिळावा, त्यांच्या मूल्यांना न्याय मिळावा, या अपेक्षेनं मी या ठिकाणी माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद सर.
अतिशय थोडक्यात पण सगळ्याच गोष्टीचा आढावा घेत आपण हे आपलं स्वागताध्यक्ष भाषण या ठिकाणी केलेलं आहे. नाशिक शहराला लाभलेला वारसा शांताबाई दाणी, संत गाडगे महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण या ठिकाणी उल्लेख करून त्यांचं स्मरण केलं. अतिशय उत्तम आणि मानवी विकास मांडत असताना विचार मांडत असणार आहोतच आणि या विकास आणि विचारच आपण ऐकण्यासाठी आज सगळ्यांचेच कान इथे उत्सुकलेले आहेत. यानंतर आपण जातो आहोत आपल्या परिवर्त बहुउद्देशीय संस्था. आपल्या सगळ्यांनाच परत एकदा सांगते की 12वी मराठी साहित्य परिषद आपण या ठिकाणी घेत आहोत. या संस्थेची भूमिका या ठिकाणी मांडत आहेत कार्यवाह माननीय प्राध्यापक गंगाधर आहिरे, एक ज्येष्ठ साहित्यिक, 10वे आंबेडकरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचार अंगीकारून समाज साहित्य संस्कृती प्रबोधन क्षेत्रात काम करणाऱ्या या संस्थेबद्दल आपली भूमिका मांडत आहेत माननीय प्राध्यापक गंगाधर आहिरे. या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनींना सविनय जय भीम. अजून मोठ्याने जर जय भीम आला तर इथे डायसवरती उपस्थित असलेल्या लोकांना जरा बरं वाटेल. सप्रेम जय भीम. मित्रांनो, 12व्या परिवर्त मराठी साहित्य परिषदेच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. या परिषदेच्या नियोजित अध्यक्षा प्राध्यापिका आशालता कांबळे, ज्या कवी, लेखक आणि समीक्षक आहेत आणि त्याचबरोबर आंबेडकरी विचारांच्या स्त्रीवादी चळवळीमध्ये ते सातत्याने अग्रभागी राहून काम करतात. या परिषदेचे उद्घाटक असलेले कवी, लेखक, समीक्षक आणि त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार म्हणून ज्यांची ख्याती आहे, ज्यांना आपण दररोज YouTube वरती पाहतो, असे आमचे ज्येष्ठ मित्र माननीय निरंजन बिटकले. या परिषदेच्या निमित्ताने जे एकूण 4 सत्र होणार आहेत, त्या 4 सत्रांपैकी जे दुसरं सत्र आहे त्या सत्राला आपण नाव दिलेलं आहे प्रबोधन सत्र. त्या सत्रामध्ये पाली भाषेचे आणि बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक असलेले आमचे ज्येष्ठ मित्रवर्य अतुलजी भोसेकर हे महाबोधी महाविहार संघर्षाची दिशा या विषयावरती प्रबोधन करणार आहेत. दुसरे जे त्या सत्रातील वक्ते आहेत ते कवी विवेक मोरे, जे मुंबईमध्ये उठाव मंचच्या निमित्ताने विद्रोही कविता, विद्रोही विचार सातत्याने गेल्या 40 वर्षांपासून मांडत आलेले आहेत. नामदेव ढसाळ आणि भाई संगारे हे ज्या 7 रस्त्यावरती राहत होते त्याच परिसरात हे लहानचे मोठे झालेले असल्यामुळे कोण नामदेव ढसाळ हे विवेकला चांगल्या पद्धतीने माहिती आहे, म्हणून त्याचंही त्या विषयावरती प्रबोधन होणार आहे. हे थोडीशी आपण चौकट बदलणारे लोक आहोत. मी निरंजनराव टकलेंना विनंती केली की काही दिवसांनी आपल्याला असं करावं लागेल कार्यकर्त्यांना की हातामध्ये फुलं घ्यायची, हार घ्यायचा, प्रत्येक माणसाच्या घरी जायचं, त्याच्या गळ्यामध्ये हार घालायचा आणि त्याला म्हणायचं, बाबा सविनय जय भीम, तू आमच्या कार्यक्रमाला ये, कार्यक्रम बरा आहे, चहा नाश्ता जेवणाची देखील व्यवस्था आहे. हे लेट होण्याचं कारण आयोजक नाही, सगळे पाहुणे आलेले आहेत, सर्व सत्कारार्थी जवळपास आलेले आहेत, परंतु माणसं येत नाही. आणि जी माणसं आलेली आहेत त्यात 50च्या खाली 4-6 चेहरे सोडले तर सगळे 50-60च्या वरतीच आहेत. हे 50-60च्या वरचे जे लोक आहेत, निरंजनराव माझं असं म्हणणं आहे की आता यांनी मोर्चाच्या अग्रभागी राहायचं, कारण गोळ्या खाण्याची वेळ आलेली आहे. जे 60-65 ज्यांचं वय झालेलं आहे, जर गोळ्या मारायला सुरुवात केली तर यांनी पहिल्यांदा गोळ्या खायच्या आणि मरून जायचं, कारण पुढच्या काळात आता जगून पण फार उपयोग नाही. पण मागची जी तरुण मंडळी आहे ती जगली पाहिजे. अशीच माणसं, गोळ्या खाणारी माणसं या सभागृहामध्ये उपस्थित आहेत. त्या गोळ्या खाणाऱ्या लोकांपैकी
त्यांच्या अंगा खांद्यावर माझी पिढी उभी राहिलेली आहे. ते दलित पॅंथरच्या चळवळीतले माननीय करुणासागर पगार इथे उपस्थित आहेत, त्यांचा मी सन्मानाने उल्लेख करतो. पाली भाषेचे अभ्यासक आणि एकेकाळचे पॅंथरचे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते असलेले सन्माननीय संतोषजी जोकुळकर हे देखील या ठिकाणी आहेत, त्यांचा मी सन्मानाने उल्लेख करतो. या ठिकाणी ज्या राजवाड्यामध्ये 1930चा जवळपास 4 वर्ष सत्याग्रह चालला, त्या सत्याग्रहाच्या वेळी सगळं जे केंद्र ठरलेलं होतं मोठा राजवाडा, त्या राजवाड्यामध्ये लहानचे मोठे झालेले चळवळ डोळ्यांनी पाहिली असे आमचे बाळासाहेब दानी इथे उपस्थित आहेत, त्यांचाही मी सन्मानाने उल्लेख करतो. माझ्यासोबत मास मुवमेंट, सम्यक क्रांती दल आणि त्याचबरोबर प्रसिद्ध विद्यार्थी संघ या चळवळींमध्ये आम्ही अतिशय एकमेकाच्या खांद्याला खांदा लावून चळवळ उभारली. आमच्या चळवळीचे तेव्हाचे अध्यक्ष असलेले आणि मास मुवमेंटचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असलेले बाळासाहेब शिंदे ते या सभागृहात उपस्थित आहे, याचा मी आनंद व्यक्त करतो. त्याचबरोबर परिवर्तन परिवाराचे सेक्रेटरी असलेले माजी प्राचार्य दिनकररावजी पवार, कोषाध्यक्ष असलेले प्राध्यापक डॉक्टर धीरज झालटे, त्याचबरोबर या परिषदेमध्ये सन्मानाने कार्यकारिणीमध्ये सातत्याने काम करणारे कवी काशीनाथ बेलदोडे, कवी प्रदीप जाधव, नितीन बागुल, जयंती बोढारे, वैशाली रणदिवे, चंद्रकांतजी गायकवाड आणि यासह परिवर्तन परिवारावरती प्रेम करणारे माजी मुख्याध्यापक रत्नाजी सुपारे, त्याचबरोबर आमचे रमेशजी जगताप जे काश्मीर चळवळीमध्ये अतिशय आघाडीवर राहून काम करतात, असे अनेक लोक या परिवर्तन परिवारामध्ये सक्रिय आहेत. ही परिषद घेत असताना गेल्या 2 महिन्यापासून अनेक लोक राबत आहेत. त्यामध्ये आमच्या कामगार चळवळीचे बाबा गांगुडे असतील, उत्तम बाबा गांगुडे, रमेशजी जगताप असतील, सुनील बर्वे असतील, रोहित गांगुडे असतील आणि त्याचबरोबर युवा नेतृत्व असलेले नितीनभाई भुजबळ, मनोहर आयरे, ॲडव्होकेट अशोक बनसोडे, ॲडव्होकेट विजयजी निर्भवणे असे अनेक लोक या परिवर्तन परिवारामध्ये सक्रिय असतात. या सक्रियतेला पाठबळ देण्यासाठी अनेक मान्यवर हे सातत्याने परिवर्तन परिवाराच्या मागे उभे राहतात, त्यांचाही उल्लेख करणं मी अगत्याचं ठरतो. त्यामध्ये अभियंता महापारेषणचे प्रवीणजी भालेराव, दिलीप झालटे साहेब, डॉक्टर संजय जाधव, अनिलजी गायकवाड माहिती अधिकार आणि अभियानचं काम करतात ते, प्रसिद्ध साहित्यिक देवेंद्र उबाळे, ज्येष्ठ मार्गदर्शक आमचे अशोकजी पवार, आमचा ज्येष्ठ मित्र दिनेशजी आहिरे जो स्वामी विवेकानंद सोसायटीचा शिक्षणाधिकारी आहे, त्याचबरोबर महिला व बालकल्याणचे उपायुक्त असलेले चंद्रशेखरजी पगारे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वरजी काळे, उत्तम बाबा गांगुडे, मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष असलेले प्रशांतजी दिवे, माजी लेखाधिकारी असलेले बीटी आहिरे, समीक्षक असलेले अरविंदजी सुरवाडे, उभ्या महाराष्ट्राला परिचित कवी म्हणून परिचित असलेला अविनाश गायकवाड, त्रिशरण बुद्ध विहाराचे बाबासाहेब शिंदे, चंद्रकांतजी गायकवाड, मुंबई कोषागाराचे अधिकारी असलेले विलासजी गांगुर्डे, त्याचबरोबर मातृभूमी प्रबोधन समितीचे अध्यक्ष असलेले आर.के. जाधव आणि सामाजिक कार्यकर्ते विलेजी जगताप अशी असंख्य नावं मला सूर्यभान जगतापसह मला इथे घेता येतात. मित्रांनो, आज ही 1 दिवसाची परिवर्तन मराठी साहित्य परिषद आहे. यापूर्वी 12 परिषदा झालेल्या आहेत. या 12 परिषदांमध्ये 12 अध्यक्ष आपण पाहिलेले आहेत आणि 2 ग्रामीण साहित्य परिषदा आपण यापूर्वी घेतलेल्या आहेत. त्याचेही अमोल बागुल आणि त्याचबरोबर लक्ष्मण महाडी हे 2 अध्यक्ष ठेवलेले होते. ही चळवळ आपण राबवत असताना आंबेडकरी चळवळीच्या दृष्टिकोनातून साहित्य आणि चळवळ हे 2 विलग किंवा 2 वेगवेगळ्या चळवळी नाहीत असं आपण मानतो. जी माणसं चळवळीमध्ये असतात
त्या माणसाचं लेखन अतिशय टोकदार असतं. हे आपल्याला बुद्धापासून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पश्चात दलित पॅन्थर नावाचा जो झंझावात आला, त्यातले माननीय राजा ढाले असतील, नामदेव ढसाळ असतील, भाई संगारे असतील किंवा अनेक लोक असतील, हे एकाच वेळी रस्त्यावरची चळवळ करत होते आणि दुसऱ्या बाजूला लेखनाचं काम देखील करत होते. रस्त्यावरच्या चळवळीमध्ये जे लोक राहतात त्यांच्या लेखणीला, त्या लेखणीतून बाहेर पडणाऱ्या शब्दाला जी धार असते, ती धार एसी केबिन मध्ये बसून दलित साहित्यावर, आंबेडकरी साहित्यावर गप्पा मारत मारत लिहिणाऱ्या लेखणीची धारी बोथट असते. आणि म्हणून सातत्याने माझी 10 पुस्तकं झाली नाही तरी चालेल, 1 पुस्तक झालं, 2 झालं, परंतु माझ्या पुस्तकांच्या संख्येपेक्षा मी किती मोर्चामध्ये, किती आंदोलनामध्ये, मी किती घेरावामध्ये उपस्थित राहतो, हे माझ्यासारख्या कार्यकर्त्या लेखकाच्या दृष्टीनं मला सातत्याने महत्वाचं वाटतं. आणि म्हणून आम्ही कविता लिहिल्या, आम्ही ग्रंथ काढले, परिवर्तन सारखं मासिक 5 वर्ष चालवलं, अनेक गोष्टी केल्या, परंतु चळवळीपासून मात्र कधीही फारकत घेतली नाही किंवा चळवळीत काम करत असताना मीला अवतरण कधी दिलं नाही. हा मी पासून आमचा जो आम्हीपर्यंत झालेला जो प्रवास आहे, हा प्रवास हा आमच्या एकट्याचा झाला नाही, आमच्यामुळे झाला नाही, तर ज्या पॅन्थरच्या अंगा खांद्यावर आम्ही वाढलो, उभं राहिलो, त्यांच्यामुळे आम्ही मी पासून आम्हीपर्यंतचा आमचा प्रवास झालेला आहे. साहित्य लिहिणं म्हणजे परवा गेलो हैदराबादी वाजत होती थंडी म्हणून घातली बंडी, असं यमकाला यमक लावत कविता म्हणणं म्हणजे साहित्य नाही. 50ची उमर गाठली अभिवादन मत करू नका, मी तर विनंती हात जोडून वाट वाकडी धरू नका. या नाशिकच्या तात्यासाहेब शिरवाडकरांच्या भूमीमध्ये आमची वाढ झालेली आहे. तू चंद्राला चंद्र म्हटले आणि चंद्र चंद्र झाला, तू सूर्याला सूर्य म्हटले म्हणून सूर्य सूर्य झाला. तुझ्याच मुळे सुंदर झाली ही मही, हे माणसा तुझ्याच मुळे सुंदर झाली ही मही. हे आबा तथा बाबुराव बाबुलांच्या घरात आमचं लहानपण गेलेलं आहे. आणि त्यामुळे ही गाडी ढळली आता, ही मूठ आवळली आता, ही गाडी ढळली आता, ही मूठ आवळली आता. या गाडीचा गाडीवान तो लढेल क्रांतीसाठी, तांडा चालला त्या तांड्याबरोबर आम्ही चाललेलो माणसं आहोत, जो तांडा वामनदादा कर्डकांनी आमच्यासाठी दिलेला. आणि म्हणून ही जी नाशिकची भूमी आहे, ही जी नाशिकची चळवळ आहे, ज्याबद्दल आपले स्वागताध्यक्ष उद्धवजी सांगत होते, ही 10 मिनिटांमध्ये 15 मिनिटं सांगण्याची गोष्ट नाही. इथे अनेकांनी आपलं रक्त जसं सांडलेलं आहे, तसं अनेकांनी काळाराम मंदिराच्या प्रवेश सत्याग्रहाच्या वेळी गवऱ्या आणि लाकडे देखील जमा करून आलेलं आहे. ज्यांनी गवऱ्या आणि लाकडे जमून आणले, ज्यांनी पिठलं आणि भाकरी इथे थापल्या, त्यांचं कोणत्याही पुस्तकामध्ये नाव नाही. कधी कधी शरम वाटते की माझी 10 पुस्तकं असतील, परंतु ज्या माणसाने रात्रीचा दिवस करून रात्री 3:30 वाजता वणीवरून लोकांना जीव घालण्यासाठी रात्रभर लाकडं गोळा करून आणले, तेव्हा इथली चुलांगणं पेटली, त्या माणसाचं कुठेही नाव नाही. तो माणूस एकटाच असला आणि माझे 10 पुस्तकं असली तर त्या 10 पुस्तकांबरोबर त्याची बरोबरी आहे. आणि म्हणून 1931 ला नाशिकच्या काळाराम सत्याग्रहाच्या निमित्ताने पहिला जलसा, ज्याला आंबेडकरी जलसा म्हटलं जातं, जो सायखेड्याजवळ असलेल्या चांदोरीच्या इथं झालेला आहे. आणि तो जलसा शाहीर भीमराव कर्डकांनी सादर केलेला आहे. आंबेडकरी जलसाची सुरुवात याच नाशिक जिल्ह्यामध्ये झाली. आणि मग भीमराव कर्डक जर नसते तर उभ्या महाराष्ट्राला आंबेडकरी जलसाच्या माध्यमातून त्या काळातली आंबेडकरी चळवळ ही सर्वसामान्य माणसापर्यंत गेली नसती. 60च्या दशकामध्ये वामनदादांनी तोच जलसाचं प्रारूप हे बैठ्या गाण्यामध्ये घेतलं आणि वामनदादांचं गाणं निघालं, एकाने हसावे लाखाने रडावे, असे विश्व आता इथे ना उरावे, माणसा तुझे मी असे गीत गावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे. हे 4 ओळीमध्ये अख्खा बुद्ध, अख्खा बाबासाहेब सांगणारा वामनदादा याच नाशिक मधला आहे. उद्धरली पोटी पुढे भीमा तुझ्या जन्मामुळे. 2 ओळी आहेत, 2. अरुण काळेला, मला, कवी अविनाश गायकवाडला, अमोल बागुलला आम्हाला दीर्घ कविता लिहावे लागतात. आणि वामनदादा, मी वादळ वारा
मी वादळ वारा 2 शब्द म्हणतो आणि कार्यकर्ता कसा असला पाहिजे तर वादळागत असला पाहिजे. कोणत्याही शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन बुक न शिकलेला एक माणूस सर्व समाजाला सर्व समष्टीला जागृत करतो, शहाणे करतो. हे ह्या नाशिकची किमया आहे. आणि म्हणून नाशिकमध्ये जेव्हा परिषद होत असते तेव्हा त्या परिषदेला एक विशिष्ट अर्थ आहे. आशालता ताई, माणसं आपल्याला कमी दिसत असतील पण मी पहिल्या माणसापासून तर शेवटच्या माणसापर्यंत मी नाव घेऊ शकतो, कारण हे सगळे आमच्या मोर्चातले माणसं आहेत. हा एक माणूस म्हणजे त्याच्या पाठीमागं त्याची संस्था, त्याची संघटना 600-400 माणसं आहेत. म्हणजे असं गृहीत धरा निरंजनराव, या सभागृहामध्ये एकूण 4000 लोक बसलेले आहेत. 4000 लोकांपर्यंत तुमचं भाषण गेलं पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंबेडकरी चळवळीतला नामदेव ढसाळ जेव्हा नाशिकच्या इथे गाडगे महाराजांच्या पुतळ्याजवळ भाषण करायला उभा राहायचा त्यावेळेस मेन रोडच्या दोन्ही बाजूला अथांग माणसं उभी असायची, अथांग माणसं उभी असायची. आणि मग नामदेव ढसाळांचं ज्यांनी भाषण ऐकलेलं आहे, ज्यांनी ऐकलेलं आहे ही भाषा काय होती, मी आता ती सुरून पेटवण्याची भाषा करत नाही. ती सुरून पेटवण्याची भाषा ही आमच्या करुणासागर पगारेंनीच आम्हाला शिकवलेली आहे. पण आता ही जे सुरून पेटवणारे जे लोक आहेत हे कवितेमध्ये दिसतात, पुस्तकामध्ये दिसतात, परंतु जेव्हा प्रत्यक्ष लढण्याची वेळ येते तेव्हा हे एसी केबिन मध्ये जाऊन बसलेले असतात. याचं वाईट वाटतं. निरंजनराव, तुम्हाला या सर्व लोकांमध्ये जाहीर जन्मीमानी सलाम करतो की आंबेडकरी चळवळीमध्ये 1-2 लोक जर सोडले, 1-2 लोक, तर तुमच्यासारखं तळाटीबद्ध भाषण आणि अभिव्यक्तीचे सगळे अधिकार घेऊन ज्या पद्धतीचं आजचं वर्तमान तुम्ही सांगतात त्या निमित्ताने तुम्हाला सॅल्यूट मी करतो आहे. मी एक काळ असा पाहिलेला आहे की आमचे करुणासागर पगारे दादा कलेक्टर कचेरीच्या बाहेर जेव्हा कलेक्टरला निवेदन देण्यासाठी गेले तेव्हा कलेक्टरच्या समोर ते म्हटले की हा कलेक्टर जर सर्वसामान्यांचा प्रश्न सोडवायचा उपयोग येत नसेल तर ही कलेक्टर कचेरी, हा कलेक्टर हा काय आम्हाला चाटायचा आहे का? या कलेक्टरच्या ढुंगाखाली बॉम्ब लावून मी याला बॉम्ब स्फोटने उडवून देईन अशी भाषा करणारे आमचे करुणासागर पगारे. ही भाषा अलीकडे जे नवनेतृत्व दिसत आहे त्याच्यामध्ये मात्र दिसत नाही. एक 4-6 दिवसापूर्वी निरंजनराव बैठक झाली आहे, त्या बैठकीला मला बोलवलं होतं आणि त्या बैठकीमध्ये मी काही बोललो तर ते म्हणे की सर फार विद्रोही बोलतात. मी काय विद्रोही बोलतो? मी काही विद्रोही बोललो नाही. जे बाबासाहेबांच्या संविधानाने सांगितलेलं आहे मी तेच बोलत होतो की अन्याय जर झाला, अन्याय होत असेल, अन्याय जर झाला तर त्याची दाद मागण्याचे सर्व मानवी अधिकार हे मला संविधानाने दिलेले आहे. मी तेच बोलत होतो की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांना मुसलमानांचा द्वेष्टा समजलं जातं, शत्रू समजला जातो, त्या शिवाजी महाराजांचे 19 सुरक्षा रक्षक हे मुस्लिम समाजाचे होते. हे जे इतिहासात लिहिलेलं आहे तेच मी सांगत होतो. आणि जेव्हा मी बोलायला लागलो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांती ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांवरती 4.5 पानं लिहिलेली आहेत. जगातला प्रकांड पंडित माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वावरती 4.5 पानं लिहितो याचा अर्थ त्यांनी 4.5,000 पाने लिहिलेली आहे. ते असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा भवताल हा संतांनी भेटलेला होता आणि त्या संतांमध्ये समतेची मागणी करणारा आणि पाखंडी लोकांवरती सातत्याने तोफ डागणारा संत तुकाराम होता. आणि त्या परिवारामध्ये, त्या माहोलमध्ये, त्या वातावरणामध्ये छत्रपती शिवाजी महाराज घडत होते. जिजाऊने एका बाजूला शिक्षण प्रशिक्षण दिलं, परंतु विचारांचं प्रशिक्षण हे संत महात्मे जे त्यावेळेचे होते, जे संत तुकारामाच्या विचारांचे होते, त्यांच्या विचारातून छत्रपती घडला. म्हणून महाराष्ट्रामध्ये सुराज्य आणायचं, स्वतःच आणायचं असं स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांना हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि त्यांनी ज्याला गुरु मानलं त्यांनी तर 1000 शब्दांचा पोवाडाच लिहिला महात्मा फुलेंनी, जो यापूर्वी स्वतःला शान नोकरी भंडाऱ्यांनी एकही वेळ छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. हे जे मी बोलत होतो
1-2 तासांनी मला एक भगूर कॅम्प मधून फोन आला. हा भगूर कॅम्प म्हणजे गोडसेचा अड्डा आहे, किल्ला आहे. तिथला एक गोडसे मला फोन करत होता की उद्यापर्यंत लक्षात ठेव, तुझी जीभ हसडली जाईल, तुझं अंक करू, तुझं तंक करू. मी म्हटलं मी शिक्षक आहे, त्यामुळे मी शिक्षकासारखं तुझ्याशी बोलतो, तुला समजावून सांगतो, आपण भेटू. तो म्हटला की आपण जेव्हा भेटू तेव्हा तुझा रक्तपात झाल्याशिवाय राहणार नाही. मी म्हटलं आता शिक्षक जरी असलो, जरी समजुतीनं मी सांगत असलो तरी तू ऐकत नाही. मग आपण असं करू की जेव्हा समोरासमोर आपण भेटू तेव्हा कोण कोणाची जीभ हसडतं आणि कोण कोणाचा गळा कापतं हे आपण दोघे एकमेकात भेटल्यावर ठरवा. ही जी ताकद आम्हाला पॅन्थरच्या चळवळीने दिली, ही ताकद आम्हाला राजाभाऊ ढालेने दिली, ही ताकद आम्हाला बाबासाहेबांनी दिली नव्हे, ही ताकद आम्हाला बुद्धाने देखील दिलेली आहे. त्या ताकदीचा वापर आजचं भ्रष्ट झालेलं आणि अराजक सदृश असलेलं जे वातावरण आहे त्या वातावरणामध्ये ती ताकद आपण वापरली पाहिजे. ती ऊर्जाबळ देण्यासाठी परिवर्तन मराठी साहित्य परिषद आहे आणि ह्या परिषदेच्या निमित्ताने उद्धवरावांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलेलंच आहे. आणि म्हणून मी आपला अधिक वेळ न घेता या परिषदेमध्ये जे 4 सत्र आहेत त्या 4ही सत्राला आपली उपस्थिती राहिली. आणि केवळ उपस्थिती राहणार नाही तर आपण प्रत्येकाच्या भाषणाला जे विचारमंथन इथं होणार आहे त्याला मनमुरादपणे मनापासून दाद द्या अशी अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी करून अरुण काळे स्मृतिप्रित्यर्थ आपण आझाद शत्रू काव्य पुरस्कार देतो. यावर्षी होय आम्ही युद्धखोर आहोत अशी अतिशय सक्षम कविता लिहिणारा यवतमाळचा प्रशांत बंजारे इथे आलेला आहे, त्यांचंही मी कौतुक करतो. त्याचबरोबर महेंद्र भवरे, अरुण काळे, अविनाश गायकवाड असे आमचे असंख्य कवी मित्र ज्यांच्या विचारांमध्ये आम्ही घडलेलो आहोत असे राजाभाऊ ढाले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण वैचारिक संशोधन हा सन्मान देतो. यावर्षी हा सन्मान ज्यांनी फुले आंबेडकरी वाङ्मय कोश या ग्रंथाचं निर्माण केलेला आहे, तो ग्रंथ प्रकाशित केलेला आहे, ते प्राध्यापक डॉक्टर महेंद्र भवरे यांचा आज इथे सत्कार होणार आहे. त्याचबरोबर वामनदादांच्या उजेड वाटेवरती प्रबोधनाचं गाणं घेऊन जाणारा शाहीर गणेश चंदन शिवे यांना देखील वामनदादा टिळकांच्या स्मृतिप्रित्यर्थ आपण वादळवारा सन्मान देऊन सन्मानित करणार आहोत. त्यांचंही संस्थेतर्फे मी कौतुक करतो. आणि त्याचबरोबर गेले अनेक वर्ष ज्यांनी पॅन्थर चळवळीशी अतिशय सकारात्मकतेनं तन मन धनानं सेवा केलेली आहे, काम केलेलं आहे, असे मुंबईहून येत असलेले काबराजी बोढारे यांना आपण जीवन गौरव देऊन सन्मानित करणार आहोत. त्याचबरोबर सातत्याने गेली 40 वर्षापासून शामराव विश्राम बागुल हे आमच्या बरोबर परिवर्तचं असेल, मातृभूमी प्रबोधन समितीचं काम असेल, महात्मा फुले वाचनालय व ग्रंथालयाचं काम असेल, हे अतिशय पेशाने तडफेने कोणत्याही प्रकारचे मीपणाचा गर्व न करता, कोणत्याही प्रकारची प्रतिष्ठा मिळवून न घेता चटकोगिरी न करता हा अतिशय आंबेडकरी बाण्याचा असलेला कार्यकर्ता यांचाही आज आपण सन्मान करणार आहोत. या सर्वांचं मी कौतुक करतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक मी ते थांबवतो. धन्यवाद. जय भीम. मोठ्याने टाळ्या वाजवा. अतिशय सुंदर. खरोखरच आपल्या या भूमिकेतून बुद्ध, फुले, शाहू आंबेडकर विचार आम्हाला समजले, अंगीकाराची ताकद आमच्यात निर्माण केली. उपक्रम आपण विविध घेत असलो तरी चळवळ सोडायची नाही, त्या चळवळीपासून स्वतःला लांब न्यायचं नाही. कार्यकर्ताही वादळवाऱ्यासारखाच तयार करायचा, असं अगदी ठणकावून सांगणारं आपलं हे आजचं प्रास्ताविक अत्यंत महत्वाचं आणि आपल्या मनावर कोरलं गेलं यात शंकाच नाही. यानंतर मी थोडक्यात माननीय निरंजन टकले सरांना नम्र विनंती करते की आपण आपलं उद्घाटन मनोगत अगदी थोडक्यात की झालं असं घोषित करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करू आणि आपलं भाषण आपण निश्चितच यापुढे ऐकणार आहोत. त्याचा आस्वाद या ठिकाणी मान्यवरांसमवेत श्रोते वर्गही घेणार आहे. परिवर्तन साहित्य परिषदेच्या आजच्या या 12व्या परिषदेला मंचावरती उपस्थित असलेल्या आजच्या अध्यक्षा आदरणीय
प्राध्यापिका आशालता कांबळेताई, मंचावरती उपस्थित असलेले गांगुर्डे सर, गंगाधर रायडे सर, उपस्थित सर्वच मान्यवर आणि इथं जमलेल्या सगळ्या बायोलॉजिकल बंधू भगिनी, आजच्या या परिषदेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि आपल्याला बऱ्याच मला विशेषतः आशाताईंना पण ऐकायचं आहे. मी खरं समोर बसून ऐकेन, मी बुक्स काढायची मला सवय आहे तर ती मी करेन. आणि आता मी एवढंच बोलतो की आजच्या परिषदेचं उद्घाटन झालेलं आहे. मला जर परवानगी मिळाली तर नंतरच्या सत्रामध्ये मला माझं मनोगत व्यक्त करायला मनापासून आवडेल. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. खरोखरच आपण थोडक्यात या ठिकाणी उद्घाटन केलं, पण आपले विचार ऐकण्यासाठी कान मात्र आमचे तत्पर असणार आहेत. आपण सगळेजण या ठिकाणी वाट पाहणारच आहोत अध्यक्ष भाषणाची, परंतु त्याआधी ते भाषण आपल्याला प्रकाशित करायचं आहे मान्यवरांच्या हस्ते. अध्यक्ष भाषणामध्ये मनातल्या विचारांची, शब्दांची साथ लागली आहे. संवेदनाच्या प्रवाहाला अर्थाची वाट सापडली आहे आणि साहित्य परिषदेचं हे तेजस्वी अमृतपान अध्यक्षांच्या भाषणातून मिळणार आहे आपणास नवे प्रस्थान. तेव्हा मान्यवरांना नम्र विनंती, आपण या अध्यक्ष भाषणाचे प्रथमतः प्रकाशन करावे. या अध्यक्ष भाषणामध्ये माननीय प्राध्यापिका आशालता कांबळे यांच्या मनातील विचार, त्या विचारांना शब्दांची घातलेली साथ आणि अर्थातच संवेदना याची वाट करून दिली आहे. असं हे अमृतपान याचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होत आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपण सर्वजण याचा आस्वाद घेणारच आहोत. अध्यक्ष भाषणातून मान्यवरांना स्थानापन्न व्हावं. धन्यवाद. यानंतर आपण सगळेजण ज्याची वाट पाहतो आहोत आणि ती वाट म्हणजे सन्मानार्थी. सगळेच जण वाट बघतो आहे कोण आहे ते सन्मानार्थी, परंतु तत्पूर्वी एका सन्मानार्थीमध्ये जीवन गौरव पुरस्कार सुद्धा इथे दिले जाणार आहेत. त्यामध्ये प्रथम सन्मानपत्र वाचन करण्यासाठी येत आहे माननीय भास्कर साळवे यांनी माननीय काबुराज बोडारे सर यांचा सन्मानपत्र वाचन करावं. माननीय भास्कर साळवे. जीवन गौरव सन्मान आयुष्यमान काबुराज वृंदाजी बोडारे मुंबई. सविनय जयवीर महोदय, विद्यार्थी दशेपासून तुम्ही परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे पॅन्थर आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक रोड परिसरात तुमची लढाऊ कार्यकर्ता म्हणून जनगणना झाली. तो काळ अनेक विविध दुःख, व्यथा, वेदना आणि सवर्णांच्या अत्याचारामुळे वंचितांसाठी सर्पकाळ ठरला होता. तद्वतच बलशाली, जातीय आणि त्याच वृत्तीचा शासक वर्ग वंचितांना न्याय, सन्मान देण्याच्या भूमिकेत नव्हता. परिणामी अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्ष करण्यासाठी 1972 साली निर्माण झालेल्या दलित क्रांती संघटनेत तुम्ही उत्स्फूर्तपणे सामील झालात. न्यायास्तव होणाऱ्या हरेक मोर्चात, घेरावात, आंदोलनात आणि सभा संमेलनामध्ये तुमची सामीलकी लक्षवेधी राहिली. तुमच्यातील लढाऊ वृत्तीमुळे पोलिसी जाच आणि तुरुंगवासही तुम्हाला सोसावा लागला. पॅन्थर कुटुंबात पोटात पीळ देणारं दारिद्र्य असूनही तुम्ही कार्यकर्ते पण कसोशीने जपलं. अभ्यासाच्या आणि जिद्दीच्या बळावर तुम्ही अधिकारी झाला, परंतु कार्यकर्ते पण पे बॅक टू सोसायटी हे बाबासाहेबांचं आव्हान तुम्ही निर्भूतीनं स्वीकारून दान पारमिता बेदारशी प्रामाणिक राहिला. पॅन्थर आजच्या उतार वयात धमन्यांमध्ये उचलून असलेला पॅन्थर निर्भीड वृत्ती, संघर्षशील बाणा आणि संदर्भ, सर्जनशील अभिव्यक्ती आणि माणूसपणा तुमच्या स्थायी भावात तुम्ही टिकून ठेवला आहे.
तुम्ही आंबेडकरी विचार आणि चळवळीप्रती जपलेल्या कृतीयुक्त निष्ठा वर्तमानातील चळवळ्यांना प्रेरक ठराव्यात आणि तुम्हाला एक दिल से जाहीर जय भीम करावा या उद्देशाने हा जीवन गौरव पुरस्कार तुम्हाला प्रदान करण्यात येत आहे. आपले हार्दिक अभिनंदन. औचित्य 12 एप्रिल 12वी परिवर्त साहित्य परिषद नाशिक, रविवार दिनांक 1 मे 2025. जय भीम. जीवन गौरव पुरस्कार केवळ स्वतःसाठी न जगता जो समाजासाठी, संस्कृती, निसर्ग आणि पुरुषांसाठी काहीतरी चांगलं कार्य करून जगतो आणि आपला ठसा उमटवतो त्यांच्यासाठी हा पुरस्कार देण्यात येत आहे. आजचे जीवन गौरव पुरस्कृत आहे माननीय काबुराज बोढारे, ज्येष्ठ पॅंथर, मुंबई. एक क्रांतिकारी चळवळ, दलित समाजाला स्वाभिमान वाटणारा यांचा सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय प्राध्यापिका डॉक्टर आशालता कांबळे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना नम्र विनंती करते. या जीवन गौरव पुरस्काराचं स्वरूप आहे स्मृतिचिन्ह, शाल आणि पुष्पगुच्छ असा यथोचित असा सन्मान या ठिकाणी कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय काबुराज बोढारे यांचा करत आहे. संघर्ष आणि सशक्तीकरणाची प्रेरणा देणाऱ्या त्यांचं उल्लेखनीय कार्य आणि त्याचा उल्लेख आणि सन्मान आजच्या मराठी परिषदेत होणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. जोरदार टाळ्यांजोरे. एका लढवू पॅंथरचा सत्कार होतोय, जीवन गौरव पुरस्कार मिळतोय. आपल्या टाळ्या थोड्या कमी पडतायत असं वाटतंय, कृपया जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. अत्यंत लढाऊ असं आयुष्य जगणाऱ्या आयुष्यमान काबुराज बोढारे त्यांचा सन्मान होतोय. आपल्या जीवनाला अर्थपूर्ण आणि मूल्याधारित बनवण्याचं काम सातत्याने जे करतात त्यांचा हा गौरव. मान्यवरांनी स्थानापन्न व्हावं आणि यापुढील जीवन गौरव पुरस्कार सन्मानित होणार आहे माननीय शामराव बागुल यांना. पण त्यांच्या सन्मान पत्राचं वाचन करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करते माननीय रमेश जगताप यांनी माननीय शामराव बागुल यांच्या सन्मान पत्राचं वाचन करावं. आजचा जीवन गौरव सन्मान पुरस्कार आदरणीय आयुष्यमान शामराव विश्राम बागुल सरांना हाती आहे. सविनय जयभीम महोदय. निस्पृह वृत्तीचा कार्यकर्ता कसा असावा याचा अर्थ म्हणजे तुमचे व्यक्तिमत्व आंबेडकरी परिवर्तनाच्या चळवळीत बीज होऊन स्वतःला गाडून घेण्यात धन्यता मानणाऱ्या दुर्मिळ कार्यकर्त्यांचे तुम्ही प्रतिनिधित्व, पद, प्रतिष्ठा, सत्कार आणि मिरवणूक घेण्यात तुम्हाला स्वारस्य नाही. तुम्ही लेखक, कलावंत किंवा भाषणकर्तेही नाहीत, परंतु